पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। आपण मुंडक उपनिषद पाहतो आहोत। त्या मुंडक उपनिषदाच्या तृतीय खंडाचा प्रथम अनुवाक आता संपत आला। आपल्याला आज पाहू, त्यानंतर उद्याला एखाद दुसरा मंत्र राहील त्यातला। आता पाहतो आहोत तो विषयच असा आहे की परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, आणि ती होण्याच्या मागे आग्रह एकाच गोष्टीचा आहे, आणि तो म्हणजे सत्य। आम्ही दुसरं काहीही नाही केलं तरी चालेल, पण सत्याचा आग्रह, अंतर्बाह्य सत्य आमच्या अंतःकरणात एक, बाहेर एक, आपल्याकडे म्हण आहे ना मराठीत, पोटात एक आणि ओठात एक, असं नाही चालत, असा व्यवहार नाही होत। आणि त्यामुळे इथे या परमार्थ प्रांतामध्ये ज्या अनेक गोष्टींच्या विषयी सांगितलं आहे, त्यामध्ये ह्याही गोष्टीबद्दल सांगितलं आहे की कुठल्याही स्थितीमध्ये मनुष्यांनी आपला व्यवहार सत्यावर अधिष्ठित ठेवावा। बाकी काहीही हो, कसंही हो, काहीही करो, काहीही प्रसंग येऊ, पण सत्य हे त्याचं अधिष्ठान असलं पाहिजे। नाही तर परमार्थ वगैरे या बोलण्याला अर्थ शून्य आहे, इतका त्यांचा सत्याच्या विषयी आग्रह आहे। त्यांनी सांगितलं की माणूस परमात्म्याला म्हणाले तो सर्वशक्तिमान आहे, तो काय आमचं काहीही करील, काहीही म्हणजे आम्ही जे मागू ते द्यायचं त्याचं सामर्थ्य आहे, तो नाही देणार तर कोण देणार? म्हणजे तो सर्वशक्तिमान आहे हे माहिती आहे, पण तो सर्वज्ञ आहे हे आम्ही लक्षात ठेवलं की तो सर्व काही जाणतो। आम्ही वाईट वागलो तर आमचं वाईटही त्याला माहितीच आहे, आम्ही चांगले वागलो तर चांगलं माहीतच आहे। त्यामुळे तो सर्वशक्तिमान असला तरीसुद्धा त्यांनी आमच्या भल्याबुऱ्याचा, आपण असं म्हणतो ना त्याला की भगवंत हा क्षमाशील आहे। भगवंत आमचं चुकलं तर तो सोडून देईल, तो काही असं धरून बसणार नाही, धरून बसणार, पण भगवंत आधी न्यायी आहे, मग दयाळू आहे, मग क्षमाशील आहे। आधी तो न्याय करतो, केलेल्या न्यायावर मिळालेलं फळ हे कसं आधारित राहतं, आणि त्या फळाचं बाकीचं काही बघून परमेश्वराला त्यातलं आमच्यापासून काय कमी करायचं असतं, कशाचं फळ द्यायचं असतं, कोणतं फळ सौम्य करायचं असतं ते तो ठरविल, कारण तो सर्व कर्मफलाचा दाता आहे। म्हणजे परमेश्वराचे सगळे गुण किंवा त्याची सगळी लक्षणं आमच्या सोयीस्कर आम्हाला धरून चालत नाही। तो सर्वसमर्थ आहे, तसा तो सर्वज्ञ आहे, तो क्षमाशील आहे, तसा तो न्यायी आहे। आणि त्यामुळे हे विसरून न जाता सत्याचा विचार जर आमच्याकडनं आत बाहेर सारखाच होत असेल तरच तो आमच्यापर्यंत पोचेल। मनानी वंचकता, दांभिकता, असत्य ह्या गोष्टी परमार्थामध्ये त्याला क्षमा नाही। भगवंताच्या जवळ त्याला खोटेपणाला त्याच्याकडे क्षमा नाही। वरवर एक आणि आत एक धरून माणसं व्यवहार करतात, त्याला क्षमा नाही। काल हा विषय आपण बारकाईने बघितला, आणि ह्या सगळ्याचा विचार बारकाईने केला तो कशा करतात? आम्ही ध्यान करतो, आम्ही जप करतो, आम्ही उपासना करतो, आम्ही एखाद्या ग्रंथाचं पठण करतो, त्या सगळ्यातून आमच्या चित्ताची जी शुद्धी व्हावी किंवा आमच्या अंतःकरणाला जे एक समाधान मिळावं किंवा अंतःकरणाची स्थिती सात्विक व्हावी, हे तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा त्या सगळ्याच्या मागे भूमिका सत्याची आहे, भूमिका साधी सरळ आहे। आमच्या अंतःकरणात जोपर्यंत रुजुता नाही तोपर्यंत भगवंत आम्हाला कधीच क्षमा करत नाही। इथे त्यांनी सांगितलं की याच्याशिवाय माणूस म्हणतो आम्ही ध्यानाला बसतो पण आमचं मन लागत नाही,
त्यांनी इथे सांगितलं आहे की जे तप सांगितलं आहे त्या तपात ते म्हणतात की मनाची एकाग्रता हेच तप आहे. आणि मन एकाग्र केव्हा होतं? जेव्हा आमच्या मनामध्ये या नसत्या भानगडी नसतात तेव्हा. आम्ही नाही त्या गोष्टीत आमच्या स्वार्थाने, आमच्या हेतूने आम्ही घुसडलेल्या अनेक गोष्टी जेव्हा आमच्या ठिकाणी आम्हाला अडचणीत आणतात, त्रासात आणतात किंवा आमच्या मनाला चंचल करतात, त्या गोष्टीचं आम्हाला ध्यान करू देत. कारण ध्यानात मन लागूच शकत नाही, मन लागत नाही. त्याचं कारण मन स्वच्छ नाही, मन सरळ नाही. म्हणून मनाचं तप एकाग्रता असं सांगितलं. मनाचं तपच एकाग्रता. तप तपाने मनात काय फरक पडतो? मन ताबडतोब एकाग्र होतं. आपण म्हणतो ना, पाठ अंथरुणाला टेकली की झोप लागते. त्याचं कारण मनात काय उलटं सुलटं नाहीच आहे. झोप लगेच येते. समोरचा माणूस भेटला, बापरे आता त्याच्याशी काय बोलायचं असं काहीच वाटत नाही. कारण काय बोलायचं आहे? जे सरळ आहे तेच बोलायचं आहे. काय वेगळं बोलायचं आहे, काहीतरी योजून बोलायचं आहे, काहीतरी ठरवून बोलायचं आहे असं थोडंच आहे. पाहिलेत मी असे लोक सत्पुरुषांच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे येईपर्यंत त्यांच्या पाठीमागे इतकी काही आपापसामध्ये त्यांची डिस्कशन्स, इतक्या काही चर्चा होतात की त्यांना कोणता प्रश्न विचारायचा, त्यातला तू कोणता विचारायचा, त्यातला मी कोणता विचार, एवढं काय आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आणि खरंच शंका आहे का? म्हणजे उगीचच समोरच्या माणसाला प्रश्न विचारायचा म्हणून विचारायचा आहे का? त्या माणसाच्या पुढे काय आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे? मी शहाणा आहे, मी हुशार आहे, किंवा त्यांनी आपल्याला असं समजावं की अरे वा ह्याचं वाचन चांगलं आहे, असं त्याच्यातला काही हेतूच नाही आहे. प्रत्येक वेळी जर मनुष्य मनामध्ये काहीतरी राखून, काहीतरी धरून जर बोलत असेल, व्यवहार करत असेल, तर मनाला एकाग्रता लागू शकत नाही. माणसाचं मन झटकन एकाग्र व्हावं असं वाटत असेल तर माणसाच्या मनामध्ये ही असली कोळिष्टकं असता कामा नये. हे असली नाही ती जाळी, हे असल्या नाही त्या भानगडी, नाही त्या अशुद्ध गोष्टी असताच कामा नये. मनाची शुद्धता ही राखण्याचा अधिक प्रयत्न करावा. मनाची शुद्धता राखण्यासाठी काय काय करावं लागेल ते बघावं. आणि मनुष्य जर व्यवहारामध्ये मन राखायचं शुद्ध याचा विचार न करता या मनाने काही अभिनिवेश अंतःकरणामध्ये ठेवून साध्य काही करायचं आहे असं धरून जर तो वागायला लागला तर ते साध्यसुद्धा होणार नाही. कारण ते सत्य नाही आहे, ते सरळ नाही आहे, ते सहज नाही आहे. त्याच्यामध्ये जी भूमिका आहे ती काहीतरी फल, काहीतरी हेतू धरूनच तो व्यवहार करतो आहे. म्हणून काल आपण जे पाहिलं त्यामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितलं की सत्येन लभ्यस तपसा हेष आत्मा सम्यक ज्ञानेन म्हणजे ब्रह्मचर्येण नित्यम. आत्मा भेटतो, मिळतो केव्हा? त्याचं दर्शन केव्हा होतं, त्याच्याशी एकरूप केव्हा होतो? अंतःशरीरे, जो हृदयामध्ये ज्योतिस्वरूपामध्ये ज्योतिर्मयोही शुभ्र परमविशुद्ध आहे. तो परमविशुद्ध असल्यामुळे आमच्या ठिकाणचं गढूळपण, आमच्या ठिकाणचं अशुद्धपण तिथे पोचूच शकत नाही. अंतःकरणाची अशुद्धता त्याला पाहूच शकत नाही. यम पश्यती यतयः क्षीणदोषः यतयः प्रयत्नात यतमानस्तु. जो प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतो असा प्रयत्नात यतमान असणारा मनुष्य जेव्हा फार बारकाव्याने आपले एक एक दोष दूर करत जातो, त्याचे क्षीण दोषाः, त्याचे दोष दूर होत जातात. आपल्याला जर कळलं की हा माझा दोष आहे, त्याच्यापासून दूर झालंच पाहिजे. आम्ही जर तेच गिरमिट पुन्हा फिरवत बसलो तर संपणारच नाही. कारण पुन्हा तोच विचार माणसाच्या अंतःकरणाला शुद्धतेकडे नेणारच नाही. आणि म्हणून यतयः क्षीण दोषाः,
प्रयत्नपूर्वक जो आपले दोष दूर करतो तोच अंतःकरण शुद्ध करून घेऊ शकतो। यालाच एकाग्रता लागते। ज्याला एकाग्रता लागते यालाच या दिशेने पुढे जाण्याचा मार्ग सापडतो, आणि ज्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो यालाच त्याची ध्यानाची प्रक्रिया, यालाच त्याची एकाग्रतेची प्रक्रिया साधू शकते। ध्यान योग मार्गामध्ये साधावं लागतं। एकाग्रता, उत्कटता, भावनाशीलता भक्ती मार्गाला लागते। कोणत्या ना कोणत्या तरी एका दिशेला मन चांगलं पुढं जावं लागतं। तो अत्यंत संवेदनाक्षम होऊन एखादा विचार धरून तो पुढे निघाला। भक्तीमध्ये तेही चालतं। भक्तीमध्ये त्या भावाला उत्कटता आली की उत्कटताही भक्तीत त्याला पुढे घेऊन जाते। तसंच भक्तीमध्ये भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम त्याच्या रूपाविषयी, त्याच्या गुणाविषयी, अनेक लक्षणांच्या विषयी जर अंतःकरणामध्ये फार, ज्याला आपण तीव्रतेने म्हणू, मगाशी उत्कटता म्हटलं तसंच, ते जर अंतःकरणात निर्माण झालेलं असेल तर प्रतिक्षणी परमेश्वराचं स्वरूप त्याच्या लक्षणांमध्ये त्याला जाणवायला लागतं। आणि सामान्य मनुष्य आपल्या ठिकाणी सात्विक भूमिकेत येते, आणि सत्पुरुष ठाकूरांसारखे की ज्यांना सारखे भावावेश आहे, त्याचं कारण आहे चित्त आहे, चित्त शांत आहे, स्थिर आहे। अशा त्या चित्तामध्ये काहीतरी उदित होतं, काही तरंग वर येतात। येणारा जो तरंग आहे तो परमेश्वराच्या विषयीच्या स्मरणाने, लक्षणाने, एखाद्या गुणाने जर तो भरून गेला तर अंतःकरण इतकंच उत्कट होतं। आणि अंतःकरणाला जी उत्कटता येते ती मावत नाही शरीरात। आपण परवाही म्हटलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की तुका आकाशा एवढा अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा। त्याला आकाशा एवढं जरी झालं तरी त्याच्या हृदयात ते परमात्मा स्वरूप सामावत नाही। सामावणं अवघड आहे, कारण तो इतका व्यापक आहे आणि तो माहिती नाही अंतःकरणाला कोणत्या स्वरूपाला दाखवतो आहे। स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या ध्यानाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगितली, किंवा त्यांच्या चरित्रात त्यांनी सांगायचंही काही कारण नाही। त्यांच्या चरित्रात जिचा उल्लेख केला आहे की त्यांना प्रथम दर्शन झालं जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं, तेव्हा त्या दर्शनामध्ये एक गोष्ट घडली की ते ज्या खोलीत किंवा ज्या झोपडीवजा लहानशा जागेत त्यांनी आपली कुटी केलेली होती आणि त्याच्यामध्ये ते उपासना करत बसत असत। त्या उपासनेच्या कुटीमध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले। कुठली कुटी, कुठे कुटीचं छप्पर, भगवान कुठे 10 मजली उंच भगवान झाले। केवढं प्रचंड रूप भगवंताचं त्यांच्यासमोर दर्शन देण्याकरता उभं राहील। त्यामुळे अणुरणिया थोकडा तो अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये सुद्धा दर्शन देईल। तुका आकाश आहे एवढा तो अनुभव आला की त्याच्याशी एकरूप झालेला संत हा स्वतः त्याच रूपामध्ये निघून जातो। तर आपल्याला इथे एवढंच सांगायचं आहे की परवा आपण जे पाहिलं त्यामध्ये भर 2-3 गोष्टींवर आहे। एक, सत्याला पर्याय नाही। दुसरं, भगवंताची दयाशीलता अंतःकरणामध्ये घेऊन त्याचं न्यायनिवाडा करण्याचं लक्षण विसरता येत नाही। भगवंत क्षमाशील आहे हे जसं अंतःकरणात घ्यावं, तसं भगवंत सर्वज्ञ आहे हेही लक्षात घ्यावं लागेल। तो क्षमा करील, पण कशाची करायची आणि करायची नाही हे तो बरोबर ठरवेल की काय आमच्या उपयोगाचं आहे क्षमा केली तर, आणि काय आम्हाला गैर लागू आहे क्षमा केली तर। कारण तो फक्त आपलं चांगलं करण्याकरता बसला आहे। तो जेव्हा आम्हाला वेगवेगळ्या अडचणीतून पुढे नेतो त्यावेळी एकच लक्षात घ्यावं की ही अडचण नाहीच आहे। ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आमच्यावरच्या बऱ्याच काही वेड्यावाकड्या गोष्टी या येऊन पडणार आहेत, संकट येऊन पडणार आहेत किंवा काही त्रास येऊन पडणार आहेत, त्यांना सौम्य करून हे समोर आलं आहे।
जे आलं आहे ते निश्चित भगवंताच्या कृपेने सौम्य झालंच आहे. का झालं आहे? कारण आमची श्रद्धा आहे भगवंतावर. आम्ही त्या श्रद्धेने व्यवहार करतो. म्हणून श्रद्धा स्वतःवर असल्याशिवाय, नाहीतरी सात्विकता काय आहे दुसरी? आज सारखा सत्वरचा जो पुन्हा पुन्हा भर आहे ना, त्याच्याकरता आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतो. या उपनिषदांनी सत्यावरच खूप भर दिला आहे. शेवटी सत काय आहे? त्याचं असणं. ज्ञानमार्गीयाला त्या सतचा अर्थ, आणि आम्हाला सत, त्या तला त सत्ता, त्या सतपासून सात्विक. सात्विक काय आहे? असंच आहे की जे शाश्वत टिकणार. ही सात्विकता आमच्या वर्तनात आली तरच ती काही आम्हाला लाभ देऊ शकेल. आम्ही काहीतरी वेडंवाकडं वागायला लागलो तर आम्हाला त्याचा लाभ होणार नाही. अंतःकरणाची प्रामाणिकता जोपर्यंत अडीग राहते, जोपर्यंत ढळत नाही, जोपर्यंत ती तिच्या स्थानावर डटून उभी असते, तोपर्यंत कशाचंच भय नाही. जे निर्माण होत जातं ते सगळं सात्विकतेमध्ये परिणत होत जातं. आणि त्यामुळे व्यवहार करावा लागतो. कधी रागवावं लागतं, कधी बोलावं लागतं, कधी आपल्याकडनं चुकतं, कधी चांगलं घडतं, कधी वाईट घडतं. हेतू, त्याचा हेतू वेडावाकडा नसतो. पुष्कळ गोष्टी नकळत घडतात, लक्षात न येता घडतात. काही गोष्टी लक्षात आल्या तरी घडण्याच्या वेळी त्याच्या ठिकाणी तो आग्रह न राहिल्यामुळे अचानक घडून जातात. पण त्याची तीव्रता जेव्हा मला हे असंच करायचं आहे अशी नसते, तेव्हा त्या गोष्टींचं मिळणारं फळही इतकं सौम्यच असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे, ज्याच्यावर आम्ही विसंबून राहावं, ज्याच्यावर आम्ही श्रद्धा ठेवावी, जिथे आम्ही प्रामाणिक राहावं, ते काय असेल तर ते सत्य आहे. आणि त्यामुळे आपल्या राष्ट्राचं जे अनुसरण्यासारखं वाक्य, घोषवाक्य, तत्ववाक्य, आपल्या सर्वदूर ठिकाणी किंवा सर्वदूर ज्याचा उपयोग केला आहे ते वाक्य सत्यमेव जयते, सत्याचाच नेहमी विजय होतो. आणि ते वाक्य कुठलं आहे? इथलं आहे. आता जो मंत्र आपण घेतोय ना, सत्यमेव जयती, नानृत, अनृत, खोटं कधीच विजय पाहू शकत, खोटं कधीच उभं राहू शकत. आपण नेहमी म्हणतो व्यवहारात सुद्धा खोट्याला उभं करण्याकरता सत्याचाच आधार घ्यावा लागतो. त्याला मी बोलतोय ते खरं आहे हेच 10 वेळा पटवून द्यावं लागतं, तेव्हा तो बेमालूम खोटं बोलतो. तोपर्यंत नाही बोलू शकत. खोटं खोटं म्हणून उभंच राहू शकत नाही. त्याला त्याचा आधार सत्यच घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्या राष्ट्राचं जे घोषवाक्य आहे ते सत्यमेव जयते, सत्यमेव जयती नानृतम. अनृत, खोटं, ते कधीच जय पाहू शकत नाही. सत्तेन पंथा विततो देवयान. हा सत्यामुळेच देवयान पंथ म्हणजे जो सद्गती देणारा पंथ आहे, जो योग्य मार्गाकडे नेणारा पंथ आहे, किंवा जो पंथ सत्यलोकापर्यंतचा प्रवास करण्याकरता मार्गदर्शन करणारा पंथ आहे. ज्या पंथावरून गेलं असता एक एक लोकांना ओलांडत मनुष्य सत्यलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत जातो, तो जो पंथ आहे, पंथा विततो देवयान. हा कशामुळे? सत्तेनं, सत्यामुळे हा जो देवयान मार्ग आहे. 2 मार्ग आहेत आपल्याकडे. देह सुटल्यानंतर 2 मार्गांनी प्रवास आहे. एक देवयान मार्ग आहे, दुसरा पितृयान मार्ग आहे. त्या पितृयान मार्गाने गेलं असता मनुष्याला गतागत आहे, जावं परत यावं, जावं परत यावं. पण देवयान मार्गाने गेलं असता त्याला पुन्हा ह्या पृथ्वी तलावर यावं लागत नाही. आपण अनेक वेळा विषय मांडलेला आहे की सगळं हे अध्यात्म, ह्या सगळ्याचा इथे आम्ही मनापासून प्रामाणिकपणाने अवलंब का करावा? त्याचं कारण असं आहे की हा जो ब्रह्मकाटाह आहे,
म्हणजे ही जी कढई आहे, कटाह म्हणजे कढई, ही परब्रह्माने घातलेली कढई आहे. ह्या कढईच्या आत हे आमचे लोक आहेत. स्वर्ग लोकापर्यंत आम्ही कढईच्या आतच आहोत. अध्यात्माचा मार्ग काय आहे? अध्यात्माचा मार्ग सांगतो की हा पृथ्वी तलावरचा हा भूलोक, हा भुवा म्हणजे अंतरिक्ष लोक, स्वहा म्हणजे स्वर्गलोक, हे तीन या ब्रह्मकटाहात आहे. या ब्रह्मकटाहाच्या आत असलेल्या लोकांना ओलांडून आम्ही जर या लोकात गेलो तर पुन्हा या पृथ्वी तलावर आम्हाला यावं लागत. आम्हाला या गतागतात पडावं लागत नाही. आम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम करावं लागत नाही. त्यातनं आम्ही बाहेर पडतो. आणि त्याकरता त्यांनी सांगितलं की काही करा बाबा, पण सत्याचा पंथ सोडू नका. सत्य मार्गाने चला. कुठला अहंकार, कुठली वंचकता, कुठलं माणसाच्याकडे असणारं ढोंग, कुठला वरवरचा व्यवहार, कुठली वंचकता, कुठली फसवणूक, कुठला स्वार्थ सोडून द्या हे सगळं. ते म्हणतात ह्या मार्गाने माणूस म्हणतो नाही व्यवहारात हे करावं लागतं. ते म्हणतात नाही, काही करावं लागत नाही. तुम्ही सरळ मार्गाने चाला. तुम्ही जोपर्यंत सरळ आहात तोपर्यंत त्यातून बाहेर काढणं किंवा त्यातून चांगलं काही देणं तो बघणार. त्याचं फळ देणारा तो आहे. तो योग्य वेळी योग्य फळ देईल. आम्ही मागू आत्ता आम्ही चांगलं वागतोय ते बरं आत्ताच आम्हाला चांगलं फळ नाही देणार. कारण त्यावेळी द्यायची वेळ नाही आहे. त्याच्या दृष्टीने देण्याची वेळ जेव्हा आहे तेव्हा तो फळ देईल. योग्य वेळी फळ देईल. वेळ केव्हा काय कुणास सर्व कळते. त्याला कळतंय की काय केव्हा कुठे कुणाला कसं द्यायचं, की जे दिल्याने त्याला ते लाभाचं आहे तसंच तो देतो. आम्हाला वाटतं म्हणून अरे नाही रे देवा असंच केलंच तर बरं होईल. ते म्हणतो नाही, यात तुझं कल्याण नाही आहे. मी दयाळूच आहे पण आधी न्यायी आहे. तू केलेल्या कर्माचा आधी न्यायनिवाडा करतो. त्या न्यायनिवाड्यावरती तुझं काय फळ आहे ते तुला भोगायला लावतो. आणि ते भोगल्यानंतर किंवा भोगताना तुला मी अधिक चांगल्या स्थितीत घेऊन जातो. कारण ते तुझ्याजवळ ठेवून बाजूला ठेवून तुझं कल्याण व्हायचं नाही. तुझं कल्याण ज्याच्यात आहे ते मला कळतं आहे. फक्त एवढंच आहे की आम्हाला धीर नसतो. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही सत्यमार्गाने चालत राहिलो तर हा जो देवयान पंथ आहे त्या ब्रह्मकटाहाच्या पलीकडे आम्ही गेलो म्हणजेच देवयान मार्ग मिळणार आहे. नाही तर नाही मिळणार. आम्ही पितृयान मार्गाने जाणार. तर देवयान मार्गाने आम्ही पुढे गेलो तर तो जो मार्ग आहे तो विस्तारित होत जातो. तो हायवे होतो. तो 4 पदरी नाही 8 पदरी होतो. भगवंत इतका विस्तारतो त्या मार्गाला की आम्हाला अनेक अंगाने अनेक लाभ तो देतच राहतो. तो काय फक्त जाताना येताना फक्त 2 लेन्समधनं किंवा 2च जातानाच्या 2 आणि येतानाच्या 2 अशा 2च मार्गाने नेणं 2च मार्गाने आणणं असं नाही करत. तो 4-4 8-8 पदरी रस्ता आम्हाला देतो. फक्त दुपदरी रस्त्यावरून फिरवत नाही तो म्हणतो पुष्कळ मोठा, पुष्कळ विस्तारित. हे जग बघ ना तू. सुख तुला वाटतं ते एवढंसं सुख नाहीच आहे. सुख कितीतरी मोठं आहे. तू जे मागतोयस तुला कळतंय कुठे काय मागतोयस. त्यामुळे ते इथे म्हणतात विततो देवयान हा सत्येन पंथा. सत्याने हा मार्ग विस्तारित होत जातो. येना क्रमम. आता इथे ज्या मार्गाने म्हणाले ऋषयोहो, ऋषीही ह्याप्त कामा पूर्ण काम झालेले. त्यांनाही दुसरी गती नाही. त्यांनाही दुसरा मार्ग नाही. ज्या ऋषींनी आपल्या इथे उपासना करून काही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे त्या ऋषींनासुद्धा देवयान मार्गाने पुढे जावं हीच पर्यायाची गोष्ट आहे. हाच साधनेचा मार्ग आहे. हाच लाभदायक त्यांना केला जाणारा किंवा त्यांनी अवलंबावा असा हाच
परमार्थ प्रांत आहे, मार्ग आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं, यत्र तत् सत्यस्य परमं निधानम. म्हणाले पूर्ण कामं होतात ऋषी, पण केव्हा होतात? तेव्हाच होतात जिथे तत् सत्यस्य, त्या सत्याचं म्हणजे परमात्म्याचं स्वरूप काय सांगितलं? सत्य हेच त्याचं रूप आहे. कोणतं लक्षण घेऊन इथे विषय सांगितला आहे बघा. परमात्म्याचं स्वरूप उपनिषदांनी सांगताना सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अशी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. आता त्यातलं सत्य, ज्ञान, अनंत, नित्य ह्या लक्षणांपैकी कोणतं लक्षण घेतलं? एकच, सत्य. पहिलंच लक्षण घेतलं आणि त्यांनी सांगितलं त्या सत्य लक्षणावरती आधारित असलेला जो मार्ग आहे तो मार्ग यत्र तत् सत्यस्य, त्या सत्याचं परमधाम. म्हणजे आपण म्हणून सत्यनामाची पुन्हा एक देवता कल्पिली की काय? देवता असायचं कारण नाही, परमात्म्याचं ते लक्षण आहे. परमात्म्याचं सत्य हे लक्षण जिथे अनुभवाला येतं, यत्र तत् सत्यस्य परमं निधानम, ते त्याचं निधान आहे. ह्या मार्गाने जर आपण गेलो तर ते त्याच्या मुक्कामाचं स्थळ आहे, ते त्याचं निवासस्थान आहे. ते स्थान आम्हाला प्राप्त व्हावं. आणि त्याच्याकरता असं म्हटलं की खोटेपणाने आम्ही वागायला लागलो. आज आम्ही बघतोय जगामध्ये लहान लहान गोष्टीत अनुभवाला की आम्ही म्हणतो काय लोक वागतात. खोटं खोटं वागून त्यांना माज आलाय असा शब्द वापरला जातो. चढतोच, खोटेपणाला माजच चढतो. खोटेपणामध्ये उन्मत्तपणाच येतो. माणूस उन्मत्त होऊन जातो, कारण सारासार विवेकबुद्धी शिल्लक राहत नाही. आणि त्यावेळी तो जे वेडंवाकडं वागतो, जे वेडंवाकडं करतो, त्या वेडंवाकडं वागण्याने म्हणाले तो नुकसान करतो. तो अनेकांचं नुकसान करतो, स्वतःचं नुकसान करतो, राष्ट्राचं नुकसान करतो. आपण पाहतो राजकारण कुठे जातं, लोक राजकारणात कसे उन्मत्त होतात, त्या उन्मत्तपणातून किती लोकांचं नुकसान करतात. किती गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण पुण्यात आहोत, अशा किती स्थानं आपल्याला माहिती आहेत की ज्या ठिकाणी गुन्हेगारी राजरोज चालते, ज्या ठिकाणी खून मारामारी रोज होत असते. होत असलेले अनेक शेकडोंनी खून कुठे समोर येत नाही. आजचीच गोष्ट मी ऐकली की एका माणसाने आपल्या मुलाला वाहन दिलं. मुलगा ते वाहन घेऊन गेला, MP मधली गोष्ट आहे. तो वाहन घेऊन बाहेर गेला. जाता जाता त्यांनी 3 मुलांना उडवलं. 3 मुलं जागच्या जागी गेली. ह्याला त्या दिवशी चौकशीला पोलीस स्टेशनला बोलावलं. दुसऱ्या दिवशी सुटला. ह्याच्यावर केस नाही, काही नाही, गुन्हा दाखल नाही. 3 खून, 3घांना मारणं. आता इथं उन्मत्तपणा येईल नाही तर काही, माज येईल नाही तर काही. खोटेपणाने सुटला आहे. खोटेपणा करता काय? पैसा आहे. तो पैसा कुठून आला? खोटेपणातून आला. असं काय खरा पैसा असतो काय? अशा प्रकारे व्यवहार करणारा सगळा उन्मत्तपणाच असतो. आणि त्यामुळे शासनालाही आणि समाजामध्ये सुद्धा काही कोणी कमी नाही आहे. समाजात सुद्धा वागणारे लोक खूप उन्मत्तपणे वागतात. आपल्या फायद्याकरता कुणाकुणाला त्रासात आणतील, कुणाकुणाला अडचणीत आणतील, कुणाकुणाला घरघर फिरवतील, कुणाकुणाशी राजकारण खेळतील. आपण काही सांगू शकत नाही. आपण या सामाजिक जीवनामध्ये असलो तर आपण खूप मोठा अनुभव घेतो आणि अनुभव घेत राहतो की काय माणसं आहे, कशा प्रकाराने फसवतात, कशा प्रकाराने. नाही, आम्ही काही त्यातले नाही, आम्ही काही मागत नाही, आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम करतो. कारण वरून तसंच बोलायचं असतं, काम करायचंच नसतं. त्यांचा जो मार्ग आहे काम करण्याचा, त्या मार्गाशी आम्ही जाऊन पोचलो कीच काम होणार, अन्यथा होणारच नाही. पाहिजे आहे ते त्यांना दिलंच पाहिजे. ते घेतल्याशिवाय ते कामच करत नाही.
त्यामुळे त्यांनी म्हटलं की समाजामध्ये जेव्हा उन्मत्तपणा, गुंडगिरी, माज वाढतो तेव्हा समाज सुरक्षित राहू शकत नाही. म्हणाले, संपत्तीच्या बळावरती असत्यता कशीही चालत राहते, पण एक आहे की लौकिकामध्ये मगाशी म्हटलं तसं असत्याला सुद्धा सत्याचं सोंग घ्यावं लागतं, तरच तो समाजात टिकतो. असत्य कधीही उघडपणे वावरू शकत नाही. असत्याला सत्याच्या मागे लपूनच व्यवहार करावा लागतो. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की या जनतेचे पुढारी असो आणखीन कुणीही असो, म्हणाले या पृथ्वीवरती राक्षससुद्धा चक्रवर्ती झाले. आता स्वतः रावणाचंच उदाहरण आहे, आणखीन फार मागे पुढे जायलाच नको. तरीसुद्धा त्यांना सत्कीर्ती कधीच लाभली नाही. कधी कुणी आपल्या मुलाचं नाव रावण ठेवलंय का? कधी कुणी त्याचा आदर केला? शक्यच नाही करणं. कारण जेव्हा मनुष्याची वर्तनाची लक्षणं ही अशा प्रकारे वेगळी बनतात, अशा प्रकारे ज्याला आपण धारिष्ट्य वाईट करण्याचं परिसीमेला जातं आणि तो सत्सद्विवेक हरवून बसतो, घालवून बसतो, अशा माणसाला समाजात कोण मान देईल? त्यामुळे रावणाने एवढी मोठी तपश्चर्या केली. त्या मानसाच्या किनाऱ्यावर आजही जागा आपल्याला ती मानसाच्या किनाऱ्यावर दाखवतात. तिथे बसून तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यावरती जेव्हा शिव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी काय मागावं? शिवाला त्यांनी मागितलं, हे तुमचं मानसचं इथलं जे वैभव आहे, इथे असलेलं जे तुमचं राज्य आहे ते मला देऊन टाका. मला ते स्थान हवं आहे, त्या स्थानाचा मालक मी व्हावं. भगवंतांनी तिथेच त्याचा तो करायचा त्या पद्धतीने निपात केला. त्यामुळे तिथे जसं मानस सरोवर आहे तसं तिथे राक्षसस्थान पण आहे. त्या राक्षसस्थान पुष्कळ मोठं आहे, काही लहान नाही आहे. पण प्रवृत्ती जर अशी असेल तर त्यांनी काय मिळतं बघा? काही मिळत नाही. त्या रावणाला काही मिळालं नाही. अशा अनेकांना की ज्यांनी काही पाहिजे आहे ते सुद्धा अतिरिक्त स्वार्थ आहे. बाय हुक और क्रूक, काय वाटेल ते होऊ दे, पण आपल्याला हे घडलंच पाहिजे. हा जो वेडा हट्ट आहे, हा जो वेडाचार आहे, तो वेडाचार हा मनुष्याला बाधक आहे. त्याच्या उलट ऋषीमुनी काहीच नको म्हणतात, कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही आणि सगळं ऐश्वर्य सोडून देऊन डावलून यांनी ईश्वराची प्राप्ती करून घेतली. लोकांच्या अंतःकरणात त्यांना स्थान आहे आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की सत्कीर्ती हाच सत्याचा विजय आहे. आज लोक म्हणतात ना की अहो इतके पंतप्रधान झाले, इतके लोक झाले, जगात इतकी मोठी माणसं झाली, पण ब्लॉटलेस मोदींसारखा कोणी नाही. त्यांना कमी एका बदनाम करणारे लोक, कमी प्रकाराने प्रयत्न केला का बदनाम करण्याचा, पण नाही होऊ शकले बदनाम. पण नाणं खणखणीत आहे. तुम्ही काय करा? तुम्ही जर सन्मार्गानेच जाण्याचा विचार केला असला, तुम्ही जर योग्य मार्गावरच असला, काय आहे त्यांचं नशीब तितकं चांगलं नाही. त्यामुळे सर्व लोकांच्याकडनं भरपूर टीका ऐकावी लागते. मोदींना जेव्हा विचारलं की तुमच्या आरोग्य संपन्नतेचं रहस्य काय, तुम्ही इतकं काम करत राहता, हे सगळं काम करण्याची ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? तेव्हा एकच गोष्ट आहे, सकाळ झाली की मला चांगलं 25-30 किलोच्या शिव्या मिळालेल्या असतात. त्यामुळे त्या शिव्यांवर मी पुष्ट होतो. काय करणार, खाव्याच लागतात शिव्या. आणि म्हणून असं आहे की सत्कीर्ती मिळायला माणसाचं चांगलेपण उजळून दिसायला सुद्धा त्याला काही वाईटाला तोंड द्यावं लागतं. सोनंसुद्धा सोनं म्हणून झळाळून यायला त्याला भट्टीत तावून सुलाखूनच निघावं लागतं.
संपूर्ण आयुष्य असं आहे की मनुष्याला ते द्यावं लागतं. आज काही थोडंसं बरं केलं आणि उद्या लगेच लोकांनी किती छान आहे किती छान असं नाही होत. फार दीर्घकालाची तपस्या आहे की जी तपश्चर्या मनुष्याला चांगलं बनवते, चांगलं ठरवते, चांगलं सिद्ध करते आणि लोकांच्या सिद्धी करता नाही येते, ईश्वराच्या दरबारात उभा येते. काल जसं आपण म्हटलं ना, देवाच्या समोर जाऊन उभं राहिल्यावर भीती काय आहे देवासमोर उभं राहायची? कारण तो कोणाच्या ताब्यात आपल्याला देणारच नाही, कारण आपण वेडावाकडं काही घेऊन त्याच्याकडे जातच नाही. त्याला म्हणतो, बाबा तुला काय विचारायचं विचार, आम्ही काय केलं आहे, त्याच्याकरता काय चुकलं आहे, त्याची जी शिक्षा द्यायची असेल ती तू दे, पण आम्ही आमच्याकडनं वेडावाकडं काही केलं, आम्ही आमच्याकडनं चांगलेच वागलो. या ऋषीमुनींच्याकडे किंवा श्रेष्ठ संतांच्याकडे जो मोठा ठेवा आहे आणि जे एक मोठं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य ह्या सत्याचंच आहे. कारण का, ज्याचं सत हे लक्षण आहे अशा त्या परमात्म्याचं चिंतन, स्मरण, आराधन संत करतात. आणि म्हणून ह्या सत्यमेव जयतेला किती प्रकारांनी आम्ही समजून घ्यायचं म्हटलं तरी पुष्कळ प्रकारांनी समजून घेता येतं. इथे त्यांनी सांगितलं की सत्याचा विजय होतो, माणसाने अहंता टाकावी, छळ टाकावा, कपट टाकावं. कशाला कपटाने वागायचं, काय कारण आहे वागण्याचं? म्हणाले दांभिकता. तुम्हाला सांगू का, या परमार्थ प्रांतामध्ये ना सगळ्यात मोठा जर दोष काही असेल तर ती दांभिकता आहे. या परमार्थ प्रांतामध्ये दांभिकतेला थाराच नाही आहे. म्हणतात हा विषय बोलूच नका, समोरून एक वागणं आत एक असणं बोलूच नका. काय जे आहे तुमचं आत बाहेर एक आहे, एक राहू द्या. इथपर्यंत आलात तरच त्या परमार्थाच्या मार्गात या, नाही तर येऊ पण नका. कारण जर दांभिकता टाकताच आली नाही तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही जो खोटेपणाने वागत राहिला, मी पूजा करतो त्या पूजेचं पुष्कळ नाटक करत राहिला, घणघण घंटा वाजवतोय, आरत्या फिरवतोय, पण मन सगळं बाहेर आहे. आमच्याकडे कीर्तनामध्ये कथा सांगतात, म्हणाले एक सोनार आपल्या घरामध्ये देवाच्या पूजेला बसलेला असतो. मुलगी माहेरी आलेली असते. मुलगी आपल्या भावाला म्हणते की दादा मी काही सोनं घेऊन आली आहे, मला काही दागिने घडवायचे आहेत, तर मला ठोकून दे, काय पाटला ठोकून दे, नाही तर काय गोठ ठोकून दे, काहीतरी ती मागत असते त्याला. इथं ह्या सोनाराला देवाची पूजा करताना त्याचा जीव वर खाली होतो. त्याला असं वाटतं न जाणून हा माझा मुलगा बहिणीच्या प्रेमात पडून तिला जर सगळ्या शुद्ध सोन्याचं म्हणजे जे काय 22 कॅरेट 22.5 कॅरेट असेल तर त्याच्यापेक्षा काही शुद्ध सोनं आपल्याला मिळू शकत नाही, थोडं तर हिण सोन्यात असतंच. तर म्हणजे त्या सोन्याचं ह्यानी जर खरंच कडं ठोकून दिलं, जर खरंच गोठ करून दिले, जर खरंच पाटल्या ठोकून दिल्या, तर म्हटलं काही खरं नाही. पूजा चालली आहे, पण पूजा चालताना तो ताबडतोब तिथे सांगतो, हे बघा देवाच्या घरातनं सगळ्यांना एकच न्याय आहे, तुझी बहीण आहे म्हणून खऱ्या सोन्याचं देऊ नको, जे मिसळायचं आहे ते तिच्याही सोन्यात मिसळायचंच आहे. म्हणाले ही जी असत्यता आहे त्याच्या मागे जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कुठंच जात नाही. सत्यता ही जर नसेलच राखायची, सत्य असल्याशिवाय उन्नतीचा घाट चढता येत नाही, सत्याशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणाले एका सत्याच्या जीवावर ऋषीमुनींनी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या चुका, घडलेले निर्माण झालेले दोष हे त्यांनी त्या ठिकाणी कमी करून घेतले, दुरुस्त करून घेतले. त्या दोषांना ओलांडून ते निघून गेलेले आणि ते त्या परमात्म्याच्या श्रेष्ठ धामाला जाऊन पोचले. कशाने ते पुन्हा सांगतो. तेवढे हे सगळे जे लक्षणं आम्ही सांगतोय ना, ह्या सगळ्या लक्षणांच्या पलीकडे असणारं जे सत्य आहे
या सत्याच्याच मार्गाने माणसाने जावं. आणि म्हणून ना, काहीही झालं तरीसुद्धा सत्य सोडू नका. सत्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, सत्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही, सत्याशिवाय मन शुद्ध होत नाही, सत्याशिवाय कृती शुद्ध होत नाही. आपण नेहमीच म्हणतो आपला व्यवहार आहे तो काय असा विनिमयाचा व्यवहार आहे का, 1 to 1? तू असं वागलं म्हणून मी असं वागले, तू तसं वागलं म्हणून मी तसं वागलं, तू माझ्याकडनं घेतलं म्हणून मी तुला. अरे हा व्यवहारच नाही. त्या प्रत्येकाच्या मागे एक काहीतरी भूमिका आहे. आणि माणसाला असं वाटतं ह्या व्यवहारी भूमिकेतनं आपण वागलो म्हणजे आपण फार व्यवहार चतुर आहोत. हा व्यवहार फार खाली राहणार आहे. हा व्यवहार फार इथल्या इथे आहे. खरा जो व्यवहार आहे तो या सगळ्याच्या वर आहे. मी नेहमी म्हणते की माणसाने नेहमी आपल्याला एका स्तरावर उचलून ठेवावं. आपण एका ठिकाणात आपल्याला झेपेल ते, पण ह्याच्या खाली मला नक्की उतरायचं नाही. समोरचा माणूस कसाही वागला तरी मी त्याच्या खाली उतरू शकत नाही. मला कळतंय मी गबाळा असू नये, मी फसवला जाऊ नये, पण माझ्या ठिकाणी मी ओळखून सावध नक्की राहू. समर्थांनी सांगितलंय, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सगळ्या गोष्टींच्या विषयी आम्ही सावध राहिलो पाहिजे, तरच ह्या सगळ्यातनं आम्ही बाहेर पडू. नाही तर 4 पैसे आले की आला उन्मत्तपणा, नाही तर 4 लोक दिसले, सत्ता दिसली, सत्तेच्या जवळ आलो की आधीच्या बोललेल्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. आणि काय लाभाचं आहे, कशातनं फायदा होणार आहे, सुरू झालं राजकारण. कुठे गेलं सत्य, कुठे गेला सरळपणा? व्यवहारात तर इतका मोठ्या सत्याचा विचार करणं अवघड आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक मुद्दा आपण सत्याच्या ठिकाणी घेतो, तो म्हणजे असा की ऋत आणि सत्य. इथे सत्य शब्द वापरला आहे जो व्यवहाराशी निगडीत आहे. ऋत हे निसर्गाचे अपरिवर्तनीय नियम आहे. आता जे ऋत आहे ते आमच्या अथर्वशीर्षामध्ये ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवतमाम अववक्तारम अवदातारम असं म्हणतं आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी म्हणजे आम्हाला बोलताना सुद्धा त्यांनी ऋत शब्द हा फक्त उपनिषदांमध्ये जसं आला आहे ना की निसर्गाची अपरिवर्तनीय सत्य, म्हणजे निसर्गामध्ये नेहमीची येतो, मग पावसाळा की उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. मनुष्याचं जीवन जे आहे ते एक चक्र आहे. तो लहानपण आहे, तरुणपण आहे, वयस्क होतो, म्हातारा होतो, देह सोडून निघून जातो. हे चक्र सगळ्यांच्या बाबतीत चालूच आहे. हे ऋत आहे, हा निसर्गाचा नियम आहे. झाड लावलं आहे, ते बीज फळाला येणार आहे, त्याचं फळ आलं की पुन्हा बीज होणार आहे, पुन्हा बीजातून झाड निर्माण होणार आहे. हे ऋत आहे. हे निसर्गाची अपरिवर्तनीय सत्य आहे. सूर्य आमच्या दृष्टीने नेहमीची उगवणार आहे, रोज येणार, रोज सूर्याचं उगवणं होणार ऋत आहे. पण आम्ही जे बोलतो, आम्ही कोणत्या पातळीवर थांबलेले आहोत? आम्ही सत्य बोलावं, सत्याच्या ठिकाणी आम्ही आग्रही असावं असं म्हटलं आहे. ऋतम वच्मी, ऋत येईल, ऋत बोललं जाईल, पण ऋत बोललं जाण्याकरता त्या व्यक्तीचा अधिकार फार मोठा झालेला असतो. त्याच्या वाणीला वाचा सिद्धी म्हणावी अशी एक प्रकारची प्रभावी समर्थता प्राप्त झालेली असते की तो जे बोलेल ते सत्य होईल. आणि बाकी तर सोडा, पण व्यवहारात आपल्याला सुद्धा नेहमी म्हटलं वेडावाकडा कधी बोलू नये, कधीच बोलू नये. किंवा कोणताही वेडावाकडा शब्द कधी खरा होईल काय माहिती, आणि कशा करता कोणाचं वाटोळं हो म्हणून आपल्याला काय करायचं. जो तो आपल्या कर्माने आणि आपल्या गुणाने जिथे जायचा तिथे जाईल. आपण आपलं बघावं की आपल्याला त्याचा काय त्रास आहे. याचं वाटोळं करून आपलं सुधारणार आहे असं कधी होतं. दुसऱ्याचं नेहमी आपण म्हणतो की दुसऱ्याचे पाय कापून आपली उंची वाढत नाही, आपली उंची आपल्यालाच वाढवावी लागते.
आपलं मोठेपण आपल्यालाच सांभाळावं लागतं. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे ते सत्य, हे सत्य फक्त सत्य राहत नाही. आपल्याला सत्पुरुषांचा आशीर्वाद का हवासा वाटतो? नमस्कार केला आणि त्यांनी जर म्हटलं, नमस्कार केला स्वामीजी नमस्कार, आणि तुझ्या मनात काय आहे ना ते नक्की पूर्ण होईल, असं जर ते म्हणाले ना तर आपल्याला 100% खात्री पटलेली असते की त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे आणि सांगितलं आहे तुझा जे संकल्प, तुझा मनोदय पुरा होईल, तू काळजी करू नको, असं त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण म्हणतो वास का, हा काय अंधश्रद्धा आहे, हा काय गवाळेपणा आहे, आपला गवाळेपणा नाही. त्या वाणीला लाभलेलं सामर्थ्य आहे, त्या सत्याचं सामर्थ्य आहे. त्या सत्याचं सामर्थ्य अंतिम आहे, म्हणजे त्या शब्दालाच घडण्याचं सामर्थ्य येतं, त्या शब्दाला सत्यत्व येतं. हा बोलतो ते जे सत्य आहे म्हणून बोलतो नाही, त्याच्या वाणीतून जे प्रकट होतं ते सत्यच होतं. आणि म्हणून आपण ऋषींचे जे मंत्र आहे, आपण जे म्हणतो मंत्रद्रष्टे ऋषी, की ऋषींनी मंत्र डोळ्यांनी पाहिले आहेत, ऋषींनी मंत्र त्यांच्या मुखातून उच्चारले गेले आहेत. ही वाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. वेद आहेत ते कोणत्याच काळामध्ये कधीच शिळे होणार नाही, कधीच आउटडेटेड असणार नाही. त्याचं कारण असं की ही वाणी ऋत आहे, ही वाणी सत्याच्या पलीकडे केवळ विधान करणारी. मी आपल्याला एक साधासा प्रसंग सांगते. एका चांगल्या अधिकारी मनुष्याच्याकडे त्यांची चांगल्यापैकी साधना, एक मोठं घराणं, मोठं कृपा, आणि असं म्हणतात की गणेशाच्या कृपेने त्यांचा जन्म आहे, गणेशाची कृपा त्यांच्यावरती. तर बरेच प्रश्न होते, लोक त्यांच्याकडे प्रश्न विचारायला आले, कोणी पत्रिका बघायला आले, कोणी काही त्यांच्याशी चर्चा करायला आले. 50-60 लोक होते. ते बसले, त्यांनी प्रत्येकाची चर्चा केली, भरा एक विषय संपवला. आणि विषय संपवल्यावर ते निघाले. त्यातले जवळजवळ 50 लोक होते, त्यातले 49 लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्या 50व्या माणसाचा प्रश्न न सोडवता ते निघाले. लोकांना वाटलं बहुतेक गुरुजी विसरले, त्यांच्या लक्षात नाही की ह्या मुलाला प्रश्न विचारायला आला आणि ह्या माणसाला आपण उत्तर दिलं नाही. तर त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही ह्या माणसाला उत्तर नाही दिलं, तोही प्रश्न घेऊन आला आहे. ते म्हणाले, तो जो प्रश्न विचारतोय ना तो प्रश्न जिवंत माणसाचा नाही आहे, तो मेलेल्या माणसाचा प्रश्नच नाही आहे, तो माणूस मृत झालेला आहे. एवढंच उत्तर दे. हा माझी चेष्टा करायला आला की मी त्याला जेव्हा प्रश्नाचं उत्तर देईन तेव्हा तो मला म्हणेल ना की कसली गुरुजी तुम्ही पत्रिका बघता, कसले गुरुजी तुम्ही श्रेष्ठ आहात, कसलं तुम्हाला कळतं, आता मनुष्य हयात पण नाही आहे. अशा गोष्टी जेव्हा घडतात, जे ऋतम वचमी, हे एक उदाहरण द्या. दुसरं उदाहरण सांग, स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रातलं आहे, आमच्या पुण्यातलंच आहे. जे स्वामी स्वरूपानंदांचे भक्त आहेत, देसाई बंधू आंबेवाले, त्यांच्याच घरात स्वतः स्वामींनी आपल्या अगदी जीर्ण झालेल्या अशा अगदी हलक्या म्हणजे त्या चामड्याच्या पण नाहीत अशा एक अगदी म्हणजे ज्याला आपण जीर्ण अतिजीर्ण तुकडे पडत आहेत अशा 2 पादुका पायात घालण्याच्या ते घालत होते पूर्वी एकेकाळी. म्हणून पादुका त्यांनी त्यातल्या एका देसाईंना दिल्या आणि सांगितलं, हे तुझ्या घरामध्ये ठेवून दे. त्यांनी ठेवून दिल्या ते डब्यात, कारण ते काही बाहेर ठेवण्यासारखं नव्हतंच, पुढे डब्यात घालून झाकूनच ठेवून दिली. आणि त्याची पूजा रोज करत असत. त्यांच्या इथे जेव्हा लोक उतरायला येत असत, भेटायला येत असत, तेव्हा एक मोठे ज्योतिषी तिथं येत असत स्वरूप लॉजवर, आणि अनेक लोकांच्या पत्रिका पाहणं वगैरे ही गोष्टी करत असत. तर त्यांनी अनेकांच्या पत्रिका पाहिल्या. ते म्हणले, मी इथं येतो, अनेक दिवस येतो, इथे राहतो, उतरतो, तुमच्याशी बोलतो,
तुम्ही माझ्या जेवणाखाण्याची काळजी घेता, माझ्या राहण्याची काळजी घेता, तुम्ही कधी तुमच्या घरातल्या कोणाची पत्रिका दाखवत नाही. ते म्हणजे काय दाखवायचे, आम्ही स्वामी स्वरूपानंदांकडे जातो, त्यामुळे स्वामी आमच्यावरती आमच्या घरात राहतात, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर आम्हाला काही त्याच्यात वेगळं मार्गदर्शन घ्यायची गरज आहे असं काही वाटत नाही, म्हणून काही मी तुम्हाला पत्रिका दाखवली नाही, मला त्याची गरजही वाटली. तर ते म्हणाले नाही असू दे, मला तुमच्या पत्नींची तरी पत्रिका दाखवा. ते म्हणाले ठीक आहे. का हो म्हणाले. नाही म्हणाले, तुमच्या मी बघितलं 2-4 वेळा, त्यांची तब्येत काही तितकी बरी नाही आहे, बरी नसते. तर ठीक आहे म्हणाले, घेऊन येतो. त्यांनी ती पत्रिका आणून दिली त्या ज्योतिषांना. त्यांनी ती पत्रिका पाहिली. म्हणाले ही पत्रिका कोणाची? म्हणाले माझ्या पत्नीचीच आहे. तुमच्या पत्नीची पत्रिका आहे, नक्की बघा, पुन्हा एकदा घरी जाऊन खात्री करा. म्हणाले नाही मला माहिती आहे ना, माझ्या पत्नीचीच पत्रिका आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या पत्रिकेतली व्यक्ती केव्हाच मृत झालेली आहे, ही व्यक्ती जिवंतच नाही आहे. अहो म्हणाले घरात आहे ती, जिवंत नाही म्हणजे काय? मग त्यांनी तो सगळा भाग सांगितला. जेव्हा त्यांचा विवाह व्हायचा होता त्याचवेळी स्वामींनी सांगितलं, हे बघ लक्षात ठेव, हे मी देतो आहे, या माझ्याजवळच्या पादुका तुझ्या घरी ठेव आणि रोज तुझ्या पत्नीला याला फूल व्हायला सांग. माहिती आहे सामर्थ्य इतकं आहे, पुष्कळ आयुष्य लाभेल, चांगलं जीवन जाईल, असा त्यांनी आशीर्वाद दिला म्हणाले. पण का आशीर्वाद दिला वगैरे आम्हाला काही कळलं नाही. आता तुम्ही बोलताय म्हणून कळतं आहे की ही पत्रिका केव्हाच संपायची होती. ह्या पत्रिकेला आयुष्यच नव्हतं. मिळालं कुठून? सत्पुरुषाच्या आशीर्वादाने मिळालं, स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादाने मिळालं. तेवढं आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं. आजही आहे, आजही आमच्याच वयाची आहे. त्यामुळे सांगण्याचा हेतू आपल्याला असा आहे की सत्य फक्त सत्याच्या स्तरावर शिल्लक राहत नाही. ज्याच्या ठिकाणी सत्याची उपासना कठोर होते किंवा उपासना जेव्हा फलद्रूप होते तेव्हा त्याची वाणी ही ऋत बनते. तेव्हा त्याची वाणी ही या संपूर्ण जगाला घडवण्याकरता तिच्यामध्ये सामर्थ्य आलेलं असतं. तो त्याचा उपयोग करतो असं नाही. म्हणून हे जे वचन आहे ते वचन तेवढ्या करता आहे की परमात्मा हा सत्यरूप आहे हे जाणं. बाकी व्यवहार पुढचा पुढे करा, पण त्या व्यवहाराचा पाया सत्य ठेवा. परमात्मा सत्य स्वरूप आहे किंवा जे रूप सगुणाचं स्वीकारलंय त्या ठिकाणी सत्य अधिष्ठित आहे. ते माझ्याकडे पाहतं आहे, ते न्यायी आहे, ते सर्व काही जाणतं आहे. ते लक्षात ठेवून म्हणाले याचा विचार करा. जो जो विचार करू तो तो आपलं जीवन सुधारत जाईल. आणि जसं जसं आपलं जीवन सुधारेल तसा तसा त्यांनी म्हटलेलं ना की सत्येन पंथा विततो देवयानः. त्याच्याकरता हा जो सत्याचा पंथ आहे तो विस्तारितच होत जातो. तो सुरुवातीला कुठे असतं? नाहीतरी नदीचं मूळ असतं, तिथे नदीचा प्रवाह काय धोधो असतो काय? थेंबा थेंबानी तर नदी वाहत असते, थेंब थेंबानी तर पाणी असतं, ओहोळसुद्धा झालेला नसतो. पण पुढे त्या नदीचा, सिंधूसारख्या नदीचा तर नद होतो, विशाल सागर होतो. तसं आहे म्हणाले की आमच्या लहान लहान कृतीतून जेव्हा आम्ही पुढे जातो तेव्हा हा जो सत्याचा मार्ग आहे, सत्येन पंथा विततो देवयानः. म्हणाले आता हा जो परमात्मा आहे तो परमात्मा जेव्हा आम्हाला दृश्य व्हायचं आहे, तो ब्रह्म कसं दृश्य व्हायचं, त्या ब्रह्माला आम्ही कसं पाहायचं? कारण कसं आहे म्हणाले, बृहच्च तत् दिव्यम अचिंत्य रूपम सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम विभाती. म्हणाले कसा आहे तो, किती महान आहे तो, अणुरणीयान महतो मह्यान. अणुहूनही सूक्ष्म आहे
आणि महानात महान, महतो महीयान असं आहे. बृहच्च महान आहे. तत् दिव्यम अचिंत्य रूपम, दिव्य रूप आहे, अचिंत्य. मी आपल्याला म्हटलं ना, स्वामी स्वरूपानंदांना पहिलं जे दर्शन मिळालं, त्या दर्शनाच्या वेळी भिंतीत त्या छप्पर फाडून केवढी मोठी मूर्ती त्यांच्यापुढे उभी राहिली त्या कुटीमध्ये. ते थक्क होऊन पाहतच राहिले की अरे हे भगवंताचं विशाल रूप आहे. इथे ते म्हणले बृहच्च रूप आहे, बृहत रूप आहे. त्या रूपामध्ये परमेश्वरांनी दर्शन दिलं आहे. बृहच्च तत् दिव्यम अचिंत्य रूपम, चिंतन करण्याच्या पलीकडचं आहे. आम्ही त्याचा विचार करू शकत नाही. आमच्या चिंतनामध्ये परमात्म्याच्या त्या बृहत रूपाला आणू शकत नाही. एवढंच कशाला, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं तरी तो म्हणतो, भगवंता हे तुझं रूप असेल ते असू दे बाबा, ते ठेव तुझ्याकडे, तुझं पहिलंच रूप, तुझं चतुर्भुज रूप जे आहे, साजिर गोजिर, तेच मला दाखव. मला नको आहे हे तुझं बृहत रूप. चिंतनाच्या पलीकडे आहे, जाणण्याच्या पलीकडे आहे. त्याची अनंतता जाणणार कशी? इथे उपनिषदकार तेच सांगतात. बृहच्च तत् दिव्यम, दिव्य आहे, अचिंत्य रूपम, त्याचं चिंतन करण्यासारखं नाही, कल्पनेत आणण्यासारखं नाही. सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम विभाग, किती किती कमी आहे, आम्ही कल्पनाच नाही करू शकणार. किती किती सूक्ष्म असावं. ज्याची कल्पना करावी त्याच्या पलीकडेच आहे, ज्याची कल्पना करावी त्याच्या पलीकडेच आहे. आणि त्यामुळे ते कसं आहे तर सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम, त्यांनी सूक्ष्मतमम म्हटलंच नाही आहे, त्यांनी कंपॅरेटिव्ह विचार सांगितला आहे. ते कंपॅरेटिव्ह डिग्रीच आपल्याला सांगितली, सुपरलेटिव्ह डिग्री नाही सांगितली. त्याचं कारण इथं जाऊन पोचलात की सूक्ष्मता संपली, इथे जाऊन पोचलात की त्याची बृहतता किंवा त्याचं विशालपण संपलं. नाही होत म्हणाले असं, त्याच्या पलीकडेच राहतं, त्याच्या पलीकडेच असतं. म्हणून तत् सूक्ष्मतरम विभाती, म्हणजे अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये विभाती तो प्रकाशित होत असतो. दूरात सुदूरे तदिहांतिकेच, म्हणाले किती दूर आहे, कितीही. आता काय त्या अनंत परमात्म्याला दूर 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 कुठे लांबपर्यंत पाहावं, कुठेही पाहावं, कितीही पाहावं, कसंही पाहावं, त्याची दूरता, त्याचं दूरगामीत्व संपतच नाही. तो अत्यंत दूरगामी आहे. त्यामुळे मनापेक्षाही वेगवान आहे, मनापेक्षाही कुठेही जाऊन पोचण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे दूर त्यांनी किती जावं आपण काही सांगू शकत नाही. दूरात सुदूर आहे, खूप 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 दूर आहे. तदिहांतिकेच, तसाच म्हणाले तो खूप जवळ पण आहे. म्हणाले ह्यापासून सर्व या जगामध्ये आपण जर पाहिलं तर या शरीरात जवळात जवळ किती आहे, माझ्याच हृदयात आहे हो. त्याला जवळ 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 म्हणजे इथे तिथे शेजारी कुठे बघायचं आहे, माझ्याच. तत् इहांतिके, म्हणजे तत् इह अंतिके, ह्याच ठिकाणी, इथंच आतमध्ये राहू नये, इतकी त्याची जवळीक आहे. आणि दूर सुदूर आहे, कितीतरी दूर आहे. आणि म्हणून च पश्यस्त्विहैव निहितम गुहायाम, म्हणाले याला पाहायचं आहे ना आम्हाला, तो निहितम गुहायाम, म्हणजे हृदयरूपी गुहेमध्ये तो राहिलेला आहे, आमच्या हृदयाच्या गुहेमध्ये तो राहिलेला आहे. आणि म्हणून त्याचं जे स्वरूप आहे ते आम्ही का जाणू शकतो? यकश्चित मानव आहे आपण, काय त्याचं सामर्थ्य आहे? अणुपरिमाणच आहे तो सुद्धा, अत्यंत मर्यादित आहे तो सुद्धा, तरीसुद्धा तो का जाणू शकतो? त्याचं कारण एक आहे, तदंतिके, तो आमच्या हृदयामध्ये राहतो. इह, याच ठिकाणी, आमच्याच हृदयात. नाही तर त्याला जाणण्याचा प्रयत्न आम्ही करू शकलो असतो का, असं उपनिषदकारांना म्हणायचं आहे. म्हणून बृहच्च तद् दिव्यमचिंत्य रूपम सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम विभाती दूरात सुदूरे तदिहांतिकेच पश्यस्त्विहैव
निहितम गुहायाम. या मंत्राच्या इथे आपण आज थांबूया. श्रीकृष्ण.